नमस्कार, मी शनाया. रुपाली चाकणकरांना कॅप्टन अशोक खरात सोबतच्या गुरु शिष्य संबंधांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. कॅप्टन खरातकडून महिलांवर होत असलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणं, एका अर्थाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणं हे चाकणकरांच्या राजीनाम्याचं कारण मानलं जात आहे. मात्र प्रकरण दिसतं तेवढं साधं आणि सोपं आणि सरळ नाही. रुपाली चाकणकरांच्या या राजीनाम्याचा घड्याळाच्या पक्षातील पक्षांतर्गत कुरघोडीची देखील याला किनार आहे. चाकणकरांचा राजीनामा म्हणजे सुनेत्रा पवारांनी पक्षातील विरोधकांवर साधलेली सरशी मानली जाते. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याच्या मागे घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कारण घड्याळाच्या पक्षातील हा अंतर्गत संघर्ष भविष्यात आणखीन वाढत जाण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खरं तर कॅप्टन अशोक खरातचे अनेक पक्षातील अनेक नेत्यांसोबत संबंध होते ते जग जाहीर झालंय. अनेक नेत्यांसोबतचे खरातचे फोटो हे सोशल मीडियावर चर्चेचं कारण बनलेत. मात्र या प्रकरणात कारवाई मात्र एकट्या रुपाली चाकणकरांवर झाली आहे. अर्थात याला कारण देखील आहे. कारण रुपाली चाकणकर यांनी कॅप्टन खरातचं शिष्यत्व पत्करलं, तर तसंच त्याचबरोबर त्या कॅप्टन खरात प्रमुख असलेल्या शिवनिका संस्थान ट्रस्टच्या सदस्या देखील होत्या. एवढंच नाही तर त्यांनी कॅप्टन खरात बद्दल स्थानिक पत्रकारांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केलाय. पण कॅप्टन खरातची ही अश्लील आणि अघोरी कृत्य काही काल परवा घडलेली नाहीयेत. त्यांची चर्चा दबक्या आवाजात अनेक महिन्यांपासून सुरू होती. एवढंच नव्हे तर कॅप्टन खरातने त्याला त्या अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून खंडणीसाठी धमकावणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर नाशिक पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला होता. मग आत्ताच असं काय घडलं की हे प्रकरण अचानक समोर आलं किंवा आणलं गेलं, ज्यामुळे रुपाली चाकणकरांची विकेट पडली? त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींचा आढावा घेणं गरजेचं बनतंय. अजित पवार हयात असतानाच त्यांच्या पक्षातील अनेक नेते त्यांच्या हाताबाहेर गेल्याचं बोललं जात होतं. या नेत्यांमध्ये सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील, रुपाली चाकणकर आणि छगन भुजबळ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्याचमुळे अजित पवार त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात पुन्हा त्यांच्या काकांकडेच म्हणजे शरद पवारांकडे वळले होते. राष्ट्रवादीतील या पक्षांतर्गत कुरघोडीने त्रस्त होऊन पक्षाच्या अनेकांनी राजीनामे दिले होते, ज्यामध्ये रुपाली पाटील यांच्यासह मुंबईतील वेगवेगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. मात्र अजित पवारांनी त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. थोडं थांबा, आपण प्रदेशाध्यक्षच बदलणार आहोत, खासदार अमोल कोल्हेंना आपण प्रदेशाध्यक्ष करतो आहोत, असं अजित पवार त्या नाराज कार्यकर्त्यांना सांगत होते, असं त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला आणि काही दिवसांमध्येच सुनील तटकरेंनी अजितदादांनी रोखून धरलेले राजीनामे हे मंजूर केले. या पक्षांतर्गत कुरघोडीचं चित्र अनेकदा पाहायला मिळालं. ज्या चाकणकरांसोबतच्या वादामुळे रुपाली पाटील पक्ष सोडायला निघाल्या होत्या, त्या रुपाली पाटील यांना सुनेत्रा पवारांनी शपथविधीच्या वेळी सोबत ठेवलं. कॅप्टन अशोक खरातचे काळे कारनामे उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची पहिली मागणी केली ती त्यांच्याच पक्षातील आणि सुनेत्रा पवारांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या रुपाली पाटील यांनी. खरं तर शुक्रवारी सकाळीच रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झालं होतं. तांत्रिकदृष्ट्या त्यांनी तो राजीनामा राज्याच्या पोलीस संचालकांकडे देणं आवश्यक होतं, तर राजकीयदृष्ट्या त्यांनी तो राजीनामा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवारांकडे देणं अपेक्षित होतं. शुक्रवारी चाकणकरांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांची तर भेट घेतलीच, मात्र सुनेत्रा पवारांना भेटण्याआधी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्या. तिथंच त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. मात्र चाकणकर ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांना म्हणजे सुनेत्रा पवारांना औपचारिकता म्हणून तरी त्यांना भेटणं आवश्यक होतं. त्यामुळं शुक्रवारी संध्याकाळी त्या मुंबईहून सुनेत्रा पवारांना भेटण्यासाठी पुण्याला निघाल्याचं सांगण्यात आलं. कारण सुनेत्रा पवार शुक्रवारी पुण्यात होत्या, मात्र त्यानंतर अचानक सुनेत्रा पवारच मुंबईला जाण्यासाठी निघाल्या. मधल्या कालावधीत मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा द्यायला सांगितल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. सुनेत्रा पवार मुंबईत पोहोचताच चाकणकरांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करण्याची औपचारिकता पूर्ण केली. या सगळ्यातूनच चाकणकरांच्या राजीनाम्याचं श्रेय हे मुख्यमंत्र्यांच्या पदरात पडलं. घड्याळाच्या पक्षातील दुफळी यामुळे मात्र चव्हाट्यावर आली. सुनेत्रा पवारांनी आता पक्षांतर्गत विरोधकांवर मात केलेली असली तरी देखील भविष्यात हा संघर्ष वाढत जाण्याची चिन्ह आहेत. कारण या दुसऱ्या गटातील नेत्यांना भाजपच्याच वरिष्ठ नेतृत्वाचा नेहमीच पाठिंबा राहिलाय.
चाकणकरांच्या राजीनाम्याची घड्याळाच्या पक्षातील हा अंतर्गत संघर्ष म्हणूनच आणखीन उफाळून येण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या समोर पक्षांतर्गत आव्हाने उभे राहतील का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.